एकेएससी इंडियाच्या करिअर गायडन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध एज्युकेशनल कन्सल्टंट डॉक्टर अमित कांबळे, जे गेल्या 25 वर्षापासून सातत्यानं एमबीबीएस करण्यासाठी जे विद्यार्थी रशियामध्ये जात आहेत त्यांना मदत करतायत, त्यांना गाईड करतायत. आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि सर, आज फारच महत्त्वाचा विषय निवडलेला आहे की जर 12वी मध्ये किंवा नीटमध्ये कमी मार्क्स मिळाले तरी सुद्धा रशियामध्ये एमबीबीएस करण्याची सुवर्ण संधी, हा विशेष जो विषय आहे तो आपण निवडलाय. सर्वप्रथम जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि नक्कीच या वर्षीची जी नीटची परीक्षा होती, त्याचा फिजिक्सचा जो पेपर होता आणि केमिस्ट्रीचा पेपर जो होता तो अवघड होता असं ऐकायला मिळत आहे. बायोलॉजीचा पेपर ओके होता. मात्र कदाचित हा शिफ्ट जो आहे हा कॉन्सेप्शल क्वेश्चन्स किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स मुळं कदाचित हा अवघड देखील वाटू शकतो काही विद्यार्थ्यांना. आणि जर आपण कॉम्पिटिटिव्ह लेवल जर बघितली तर नक्कीच ह्या वर्षी अंदाजे 22.7 लाख विद्यार्थी हे अंदाजे 1,18,000 जे सीट्स आहेत MBBS करिता, जे गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट असू देत आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज मध्ये अप्लाय करू शकतात. मात्र कॉम्पिटिटिव्ह लेवल नक्की हाय आहे आणि सीट्स तेवढ्या नाही आहेत. म्हणून रशिया चा हा एक अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांकडे नक्कीच आहे. मात्र जेव्हा आपण ह्या अपॉर्च्युनिटीचा विचार करत असतो तेव्हा विद्यार्थ्यांनी काही गोष्टींची खबरदारी आणि काही गोष्टी त्यांनी अगोदर करणं गरजेचं आहे. तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या विद्यार्थी करू शकतात? तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की रिसर्च करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या कंट्रीमध्ये भारताच्या बाहेर विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात, त्यांचा भारताबरोबर संबंध कसा आहे, किती वर्ष विद्यार्थी या कंट्रीमध्ये जाऊन शिक्षण घेत आहेत आणि तिथून जाऊन परत मायदेशी येऊन कशी ती त्यांची सेवा देत आहेत, हे चेक करणं खूप गरजेचं आहे. ज्या कंट्रीमध्ये आपण जाणार आहात तिथं कोणते प्रोग्राम्स आहेत, त्याचं ड्युरेशन काय आहे आणि ही कंट्री NMCची गाईडलाईन्स फॉलो करत आहे का? संपूर्ण ह्याची माहिती आपल्याला www.nmcindia.org या वेबसाईटवर देखील मिळू शकते. त्याच्यानंतर ची महत्त्वाचा जो रिसर्च आहे, जो विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे, तो म्हणजे विद्यापीठाचं सिलेक्शन. म्हणजे कोणत्या प्रकारचं विद्यापीठ आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे का गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आहे? जर गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी असेल तर त्याचा टाईप कोणता आहे? फेडरल युनिव्हर्सिटी आहे का स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी आहे? तिथं ॲप्लिकेशन साठी काय क्रायटेरियाजनी ते त्यांचे विद्यार्थी सिलेक्ट करत आहेत? त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमातून तिथं शिक्षण होतं का? विद्यापीठाचं लोकेशन कसं आहे? तिथं पॉप्युलेशन किती आहे? ट्रेनिंग टीचिंग मॉड्यूल काय आहे? त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राहण्याची सोय कशी आहे? मुला-मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत का? जेवणाची सोय कशी आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की ॲडमिशन घेतल्यानंतर या विद्यापीठातून किती विद्यार्थी ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ते भारतामध्ये आज त्यांची सेवा देत आहेत का? आणि त्यांचा FMG पासिंग रेशो काय आहे, हे चेक करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट रिसर्च झाल्यानंतर जी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे, तो म्हणजे प्लॅनिंगचा भाग. म्हणजे जरी ह्या सगळ्या गोष्टी आपण रिसर्च केल्या, तरी विद्यार्थ्यांनी स्वतःला हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, की हा कोर्स तर MBBSचा आहे, जो अवघड कोर्स आहे, तो मला झेपेल का? बरोबर. आणि जर त्याचं उत्तर येस असेल, तर नक्कीच पालकांना देखील त्यांनी इन्व्हॉल्व करणं त्याच्यात गरजेचं आहे. जर त्याचं उत्तर नो असेल, तर डेफिनेटली इंडियामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या तर कोर्सेस ते पॅरलली करू शकतात. आणि जर त्याचं उत्तर येस आणि नो असेल, म्हणजे जर ते कन्फ्यूज स्टेट मध्ये जर असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र ॲडमिशन घेण्याचं टाळलं पाहिजे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे, ते म्हणजे त्यांचे डॉक्युमेंटेशन. म्हणजे जर आपल्याला परदेशी जायचं असेल, तर पासपोर्टसाठी अप्लाय करणं टाईममध्ये गरजेचं आहे. इतर त्यांचे एज्युकेशन डॉक्युमेंट्स हे देखील त्यांचे असणे गरजेचं आहे. आता पालकांचा ह्याच्यात फार महत्त्वाचा रोल असतो, की पालकांनी काय करणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ॲनलाईज करणं, की विद्यार्थ्याची मानसिक तयारी आहे का? बरोबर. जर ती असेल, त्याच्यानंतर एक फिनॅन्शियल बाउंडरी सेटअप करणं गरजेचं आहे आणि काही डेडलाईन्स
डिसिजन मेकिंगसाठी देखील ठेवणं गरजेचं आहे. डेफिनेटली एक सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर घरात असणं आवश्यक आहे आणि एक आयडेंटिफाय पालकांनी देखील करणं गरजेचं आहे की आपण ज्याच्याकडे ॲडमिशन घेणार आहोत ते एजंट आहेत का विद्यापीठाचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. बरोबर, बरोबर. सर रशियामध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत, तिथे जर आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे, तर मग त्याचे पात्रतेचे निकष काय? 12वी सायन्समधून भारतीय विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क असणं आवश्यक आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क असणं आवश्यक आहे. शिवाय हे सर्व विद्यार्थी नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 50th पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे. शिवाय रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी आणि अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागत असतात. रशियाचे टॉप आणि बेस्ट मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत ते त्यांची ॲप्लिकेशन प्रोसेस युज्युअली मे महिन्यापासून सुरू करत असतात. रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची विद्यापीठं उपलब्ध आहेत? रशियामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायव्हेट सेक्टर नाही आहे. ज्या युनिव्हर्सिटीज भारतीय विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत त्या सर्व गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. 2 प्रकारच्या प्रामुख्याने विद्यापीठं आहेत. एक आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज आणि दुसऱ्या आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज. ह्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड असल्या कारणाने जी डिग्री विद्यार्थ्यांना मिळणार आहे ती ग्लोबली रेकग्नाइज असणार आहे. पण सर फेडरल आणि स्टेट विद्यापीठं म्हणजे 2 पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर मग याच्यामधला फरक काय आहे नेमका? फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या केंद्राच्या अधीन ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या राज्यशासित आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या रशियामध्ये फक्त 10 आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज हे 700हून अधिक आहेत. आता फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याकरिता विद्यार्थ्यांना 12वीमध्ये चांगले गुण असणं आवश्यक आहेत. नीटमध्ये चांगले मार्क्स असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांची एक ॲप्टिट्यूड टेस्ट असते, त्याचा रिझल्ट देखील ते पाहत असतात. शिवाय त्यांचे फिनान्शियल बॅकग्राऊंड आणि त्यांचे हेल्थ रिपोर्ट्स हे चेक केल्यानंतर मेरिट बेस्ड ॲडमिशन्स फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये होत असतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर त्यांचे ॲडमिशन होत असतात. त्याच्यानंतर जे टीचर्स आहेत फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊन ते विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं अशा टीचर्स ह्या फक्त इंटरनॅशनल स्टुडंट्सला शिकवत असतात. त्याच्यामुळं जर विद्यार्थ्यांना क्लासरूम किंवा लेक्चर्स नंतर देखील जर काही डाऊट्स असले तर हे टीचर्स त्यांना ॲक्सेसिबल असतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की ज्या टीचर्स इंटरनॅशनल स्टुडंट्सला शिकवतात त्याच टीचर्स रशियन विद्यार्थ्यांनाही शिकवत असतात. त्याच्यामुळं ॲक्सेसिबिलिटी जो टीचरचा असतो तो तिकडं कमी असतो. आता फेडरल युनिव्हर्सिटीज हे रशियाच्या मोठ्या महानगरांमध्ये आहेत, म्हणजे मेट्रोपॉलिटन शहरांमध्येच फेडरल युनिव्हर्सिटीज असतात. त्याच्यामुळे तिथं पॉप्युलेशन जास्त आहे, हायली स्किल्ड तिथं डॉक्टर्स असणार आहेत कारण इन्फ्रास्ट्रक्चर मोठं आहे, पॅरामेडिकल टीम तिथं चांगली असते आणि पेशंटचा फ्लो त्याच्यामुळं हॉस्पिटल्समध्ये जास्त असतो. त्याच्यामुळं क्लिनिकल ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये नक्कीच जास्त असणार आहे स्टेटच्या तुलनेमध्ये. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये बेसिकली काय असतं की त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्या कारणाने त्यांना हॉस्पिटल्स रेंट आऊट करावे लागत असतात. त्याच्यामुळं जो पेशंट फ्लो आहे म्हणजे विलेजेसमधला किंवा टाउन्समधला तो जनरली मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्येच ट्रीटमेंट घ्यायला जात असतो. त्याच्यामुळं इथं प्रॅक्टिकल ट्रेनिंग थोडीशी कमी आणि क्लिनिकल एक्सपोजर देखील थोडंसं कमी स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये असतं. त्याच्यानंतर जो इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे म्हणजे ॲनाटॉमिकल थिएटर असू देत किंवा सिम्युलेशन क्लिनिक असू देत जे आता US मध्ये किंवा कॅनडामध्ये वापरतात त्या गोष्टी स्टेट युनिव्हर्सिटीजच्या बजेटमध्ये नसतं, म्हणून त्या गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीजला त्या अवेलेबल नाही आहेत. शिवाय रशियाची कोणतीही स्टेट गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी ह्या QS रँकिंग्समध्ये नाही आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या ग्लोबली रँक्ड QS रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं जर बघितलं राहण्याची सोय, तर आज काही फेडरल युनिव्हर्सिटीज जशा इमॅन्युअल कांत असू देत, बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये मुलांचे आणि मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये विद्यार्थ्यांचा
इंटेक जास्त असल्या कारणाने तिथं हॉस्टेल मिळतीलच ह्याची काही शाश्वती नसते. शाश्वतीने म्हणून बरोबर. विद्यार्थ्यांना बाहेर देखील कधी-कधी अपार्टमेंट्स घेऊन राहावे लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे, की फेडरल युनिव्हर्सिटीमधून अल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो जो आहे, हं, तो हं. फेडरल युनिव्हर्सिटीचा अधिक आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट युनिव्हर्सिटीजच्या तुलनेमध्ये. ओके. सर रशियाचे जे टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे हं. जसं तुम्ही मगाशी म्हणाले इमॅन्युअल कांत आहे, व्हॉल्गोग्राड आहे, पीटर्सबर्ग आहे, मॉस्को आहे. इथे थोडंसं सीट मिळणं कठीण होऊन जातं आणि आपण निर्णय घेईपर्यंत ॲडमिशन बंद होतात का? काय सांगाल सर याच्यावर? सो ह्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज ह्या टॉपच्या का झालेल्या असतात? कारण त्यांची अतिशय युनिक सिलेक्शन प्रक्रिया असते आणि अतिशय ट्रान्सपरंट असते. हं, हं. त्यांचे मार्क्सचे क्रायटेरिया म्हणजे 12वीच्या सायन्स विद्यार्थ्यांना इतके मार्क हं, हं. असणं आवश्यक आहे किंवा नीटचा स्कोर इतका असणं आवश्यक आहे. ॲप्टिट्यूड टेस्टचा रिझल्ट, फिनान्शियल डॉक्युमेंट्स आणि हेल्थ रिपोर्ट्स हे त्यांचे सेट क्रायटेरियाज असतात. हं, हं. आणि ॲप्लिकेशन जे त्यांच्याकडे येत असतात ते काही फक्त भारतामधून येत नसतात, तर जगभरातून ते जगभरातून ॲप्लिकेशन्स येतात. त्यांच्याकडे येत असतात. सो आता आपल्या विद्यार्थ्यांना किंवा जगभराच्या विद्यार्थ्यांना ह्या युनिव्हर्सिटीज मेरिटमुळं स्वतःकडं एंटाईज करत असतात. म्हणजे हं, हं. त्यांचा जो ॲल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड आहे, म्हणजे अभ्यास झाल्यानंतर ही स्टुडंट जेव्हा ग्रॅज्युएट होतात, तेव्हा ती त्या होस्ट कंट्रीमध्ये कसे काम करत असतात, ह्याच्यामुळंच त्यांचं रेप्युटेशन आणि हं, हं. ब्रँड डेव्हलप झालेला असतो. सो ह्यांच्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये जी ॲडमिशन कमिटी असते, त्यांच्याकडं कसं असतं, जे ॲप्लिकेशन्स आलेले आहेत ते त्यांना व्यवस्थित नॅरो डाऊन करावे लागतात आणि नॅरो डाऊन झाल्यानंतर त्यांच्या क्रायटेरियामध्ये सगळ्या गोष्टी जो बसणारा विद्यार्थी आहे, जो फुलफिल करतो हं. आणि त्यांच्या सेट केलेल्या डेडलाईनमध्ये जो फुलफिल करतो, त्यांनाच ते प्राधान्य देत असतात. म्हणून जेव्हा आपण टॉप युनिव्हर्सिटीज किंवा बेस्ट युनिव्हर्सिटीज म्हणजे जसं इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी असू देत, कझान असू देत, व्होल्गोग्राड, मॉस्को, पीटर्सबर्ग, इथं जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वी हॅव टू स्टार्ट अर्ली. आता हं, हं. स्टार्टचं जर आपण बघितलं तर त्याचं ॲब्रिव्हिएशन काय, की सीक अर्ली, ट्राय अर्ली, अप्लाय अर्ली, रिऑर्गनाइज अर्ली आणि टार्गेट अर्ली. हं, म्हणजे हं, हं. जितक्या लवकर आपण अप्लाय करतो, तितके आपले चान्सेस होतात त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याचं. हं, हं. युजुअली काय होत असतं, की रिझल्ट आल्यानंतर पालकांची आणि विद्यार्थ्यांची मेंटल प्रिपरेशनसाठी खूप वेळ जातो हं. आणि त्याच्यामुळं ते एका वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतात आणि त्याच्यामुळं काय होतं, की आपलं एनरोलमेंट डिले होऊ शकतं. लिमिटेड ऑप्शन्स आपल्याला मिळतात आणि ज्या बजेटमध्ये आपल्याला टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटी मिळणार असते, त्याच बजेटमध्ये आपण एका सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नंतर ॲडमिशन घेत असतो. हं, हं, हं. नक्कीच सर, ज्यावेळेला विद्यार्थी भारतातून रशियामध्ये जातो, त्यावेळेला त्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल्स मिळतात का? मग त्यांना काहीतरी रेंट आउट करावं लागतं किंवा मग कुठेतरी बाहेर फ्लॅट वगैरे घेऊन राहावं लागतं? नक्कीच हा अतिशय व्हॅलिड क्वेश्चन आहे कारण कारण खूप गोंधळलेला असणार आहे येस. विद्यार्थी. सो ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही आमचे विद्यार्थी रेकमेंड करत असतो, त्या सर्व युनिव्हर्सिटीजला गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. हं. तसं आता इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत, मुलांचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत. जे हॉस्टेल्स आहेत तिथं ते युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहेत आणि अगदी 3 ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. एका रूम मध्ये बेड्स आहेत, कबर्ड्स आहेत, फर्निचर आहे, बेड लिनेन आहे, थंड गरम पाण्याची सोय आहे, अटॅच्ड किचन्स आहेत, टॉयलेट बाथरूम आहे. त्याचप्रमाणे फ्री वायफायची सोय आहे आणि दिस एंटायर कॅम्पस जो आहे तो CCTVच्या सर्व्हेलन्समध्ये आहे. ओके. पोलीस स्टेशन असू देत किंवा ग्रॉसरी स्टोअर असू देत, फार्मसी असू देत, हे कॅम्पसमध्ये आहेत. बस स्टॉप्स जे आहेत हे देखील कॅम्पसमध्ये आहेत. स्विमिंग पूलची सोय आहे. लायब्ररीमध्ये इंडियन बुक्स आहेत, सो त्यांना इथून काही बुक्स नेण्याची गरज नाही. मात्र हे डेफिनेटली ॲडमिशन घेण्या अगोदर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी चेक करून घेण्याची गरज आहे, की जे विद्यापीठ आपण सिलेक्ट केलेलं आहे तिथं हॉस्टेलची सोय त्यांच्या कोर्सचा ड्युरेशन जो आहे तोपर्यंत मिळणार आहे का फक्त 1च वर्ष मिळणार आहे. कारण जर आपल्याला हॉस्टेल्स मिळाले नाहीत तर विद्यार्थ्यांना फ्लॅट्स किंवा प्रायव्हेट अकोमोडेशनमध्ये राहावं लागतं, जे डेफिनेटली आउट ऑफ बजेट पालकांचा कधी-कधी जातं आणि बेसिकली बजेटपेक्षा सेफ्टी आणि सिक्युरिटीचे कन्सर्न्स जेव्हा आपण बाहेर राहतो
ते जास्ती निर्माण होऊ शकतात. नक्कीच. सर 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक म्हणजे 12वी मध्ये जर कमी मार्क्स पडले किंवा नीटमध्ये जर कमी मार्क्स मिळाले, तर विद्यार्थी एम-बी-बी-एस करू शकतो का? हां. आणि दुसरा एक असा समजही झालेला आहे, की जर भारतीय विद्यार्थ्याला कमी मार्क्स मिळाले नीट किंवा 12वीमध्ये, तर म्हणून मग तो रशियामध्ये जातो आणि एम-बी-बी-एस करतो. तर यावर सर काय सांगाल? नाही, ऑफकोर्स जे इंडियन मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचा एक सेट पॅरामीटर आहे की त्यांना 12वीमध्ये इतके मार्क्स पाहिजे आहेत आणि नीटचा जो कट ऑफ आहे त्या पद्धतीने जे ॲप्लिकेशन्स असणार आहेत. मग असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना कमी मार्क आहेत मात्र ज्यांना एम-बी-बी-एस करायचंच आहे, त्यांच्यासाठी रशियाचा ऑप्शन डेफिनेटली ओपन आहे. बट कोर्स तर त्यांचा एम-बी-बी-एसच असणार आहे, जो अवघडच असणार आहे. आणि जेव्हा हे विद्यार्थी रशियाला जाणार आहेत तेव्हा डेफिनेटली त्यांना काही गोष्टी ज्या आहेत त्या कठीण परिस्थितीतून जाऊन त्यांना तो कोर्स कंप्लीट करावा लागणार आहेत. मग ती थंडी असू देत किंवा तिकडचं कल्चरल डिफरन्स असू देत किंवा फॅमिलीपासून हे लोक दूर जाणार आहेत. सो ती एक जी गोष्ट असते की प्रत्येक गोष्ट आता बाहेर गेल्यानंतर स्वतःलाच करावी लागत असते. सो ह्या सगळ्या गोष्टींना देखील त्यांना सामोरं डेफिनेटली जावं लागणार आहे. आता राहिला प्रश्न कमी मार्क्स हा एक कॉन्सेप्ट आपण स्वतःसाठी डेव्हलप केलेला असतो आणि जे निकष जर आपण फुलफिलच केले नाहीत तर त्यांचं तसं ॲडमिशन तिथं होऊच शकणार नाही. कारण जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करणं गरजेचं आहे. जर ती फुलफिल झाली नाही तर ॲडमिशन होऊ शकणार नाही. हां, आता जर ती क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत आहात मात्र तुम्ही मेरिटमध्ये नसाल तर डेफिनेटली तुमचं ॲडमिशन तर तिथं होऊ शकणार आहे. वन्स दे आर देअर इन रशिया, हा जो एम-बी-बी-एसचा कोर्स आहे तो अवघड कोर्स आहे आणि तिथं जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तिथं तुम्ही डेडिकेशननी तुमची कमिटमेंट तिथं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्सला जो तुमचा अप्रोच आहे तो फार युनिक असायला पाहिजे आणि हार्डवर्क तिथं करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही हा कोर्स कंप्लीट करून जेव्हा तुम्ही भारताची परीक्षा देता, भारताचं लायसन्स जेव्हा देता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही डॉक्टर म्हणून इकडे येत असता. सो हेच त्याचा आन्सर आहे. म्हणजे जर कमी मार्कचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे हा एक पर्स्पेक्टिव्ह आहे जो ते तिथं कंप्लीट करून आणि इथं सेवा चालू करून तसंच ते देऊ शकतील असं मला वाटतं. नक्कीच. सर अजून एक मानसिकता अशी असते की कोणता तरी पेपर अवघड होता म्हणून स्कोर कमी होतो आणि मग अशा वेळेस गॅप घेऊ किंवा मग रिपीट करू, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे? नाही, डेफिनेटली म्हणजे जो अनप्लॅन्ड गॅप जो एक ट्रेंड आहे दॅट इज पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देखील हा खूप एन्झायटी आणि स्ट्रेसच घेऊन येत असतो. सो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की ह्या फेजमध्ये युज्युअली स्टुडंट्समध्ये खूप बिहेवियरल चेंजेस येत असतात. म्हणजे एक नकळत भीती असते की मी आता सगळ्यांच्या मागं पडेन का किंवा माझा फ्युचरचं काय होईल. एक सोसायटी आणि फॅमिली प्रेशर देखील असतं, त्याच्यामुळे एक सोशल आयसोलेशन येतं. त्याच्यानंतर जो एक रूटीन एका विद्यार्थ्याचं असतं ते रुटीनाइज करायला त्यांना प्रॉब्लेम्स येत असतात. त्याच्यानंतर एक फिनॅन्शियल एन्झायटी असते. म्हणजे मी फक्त बसलेलोच आहे, माझ्या फॅमिलीला काही मदत होत नाही, मी कुठल्याही पद्धतीने त्यांच्यासाठी प्रोव्हिजन्स करू शकत नाही. सो दिस इज एक फिनॅन्शियल एन्झायटी देखील असते. सो पालकांचा रोल ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा असतो आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एनकरेज करून एक ओपन कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा सिच्युएशनमध्ये पालकांनी त्यांना सोल्युशन्स देणं अपेक्षित असतं. सपोर्टिव्ह ॲटमॉस्फिअर तर असणं गरजेचंच आहे आणि नक्कीच ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आमच्या काउन्सिलरच्या भेटीस देखील येऊ शकता. नक्कीच. सर असंही पाहिलं जातं की बऱ्याच वेळेला 12वीमध्ये कमी मार्क्स पडतात किंवा नीटमध्ये कमी मार्क्स मिळतात. अशा वेळेला पेरेंट्स जे असतात पालक ते एजंट्सला विचारतात की माझं मूल मेडिकल करू शकेल का नाही. करेक्ट. तर मग एजंटला विचारणं हे कितपत योग्य आहे? कारण एज्युकेशनल कन्सल्टंट जे तुम्हाला सांगू शकतो ते एजंट सांगू शकतो का? आता गेल्या 25 वर्षापासून आम्ही असंख्य विद्यार्थी पाठवलेले आहेत जे आज भारतामध्ये आणि ग्लोबली ॲज डॉक्टर्स त्यांची सेवा देत आहेत.
आत्तापर्यंत जे विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना बघितल्याशिवाय आम्ही त्यांचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करत नाही. एक एजंट त्यांना काय सांगू शकेल, की बाबा अ, ह्या कंट्रीमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा हं. त्याचं बजेट इतकं आहे, क्लायमॅटिक कंडिशन्स अशा आहेत, इतकी थंडी असते, इतकी गरमी असते, इंडियन जेवण आहे. सो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक बेसिक स्ट्राँग पॉइंट काय, इंडियन जेवण आहे ना हं. किंवा बरोबर. इंडियन लोकं आहेत ना. सो दॅट इज देअर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. हं. बट हे जो कुणीही एजंट ते सांगू त्यांना शकतं. कम्फर्टिंग असतं. कम्फर्टिंग असतं येस. ते. बट त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक तुम्हाला ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह किंवा काउन्सिलर काय सांगू शकतो, की जेव्हा ते त्यांच्यासमोर बसतात त्या सेशनमध्ये, की कुठल्या बिहेवियरल ॲक्टिव्हिटीज त्या स्टुडंटमध्ये आहेत का? हं. जे पालकांना ॲड्रेस करणं गरजेचं आहे. किंवा कधी-कधी फाउंडेशन कोर्सेस जे असतात, काही सब्जेक्ट्समध्ये ते वीक असतात किंवा स्किल सेट्स ते लॅक करत असतात. तर अशा वेळेस त्या स्किल सेट्स कशा इम्प्रूव्ह करायच्या हं. किंवा कधी-कधी काही विद्यार्थी खूप इमोशनल असतात. तर त्यांना व्यवस्थित गाईडन्स आणि सपोर्ट देणं देखील तितकंच महत्त्वाचं गरजेचं. असतं. हं. आणि प्रत्येक पेरेंटिंगची एक स्टाईल असते, एक पॅटर्न असतो आणि तो पॅटर्न देखील समजून घेऊन आपल्याला त्याचं देखील सोल्युशन विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोघांना देणं गरजेचं असतं. हं, हं. सो त्याच्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी एजंट आणि ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्हमध्ये आयडेंटिफाय करणं फार महत्त्वाचं आहे. गरजेचं आहे. सर तुम्ही 25 वर्ष खरं तर एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून काम करते आणि इतके विद्यार्थी तुमच्या हाताखालून ऑफकोर्स गेलेले आहे. सर खरं तर खूप ऑप्शन्स असतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे कशा पद्धतीने गोंधळतात? काय होतं, की आता प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहीत असतं, की ह्या कॉम्पिटिटिव्ह क्षेत्रात आपण कुठं स्टँड होतो. हं. आता इंडियामध्ये जे मेडिकल कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंटचे स्पेशली, त्यांचे सेट क्रायटेरियाज आहेत, सेट कट ऑफ आहेत. हं. म्हणजे नकळत जर ती क्रायटेरिया आपण फुलफिल केली नाही, तर नकळत एक रिजेक्शन येतं. एक फेल्युअरचा एक सेन्स आपल्याला हं. येत असतो. आणि तो सेन्स फार डिस्टर्बिंग असतो विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी देखील. जेव्हा अशी संधी येते, रशियाची असू देत किंवा इतर कुठल्याही कंट्रीची, तेव्हा काय होतं, की पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक नकळत वेगळा कॉन्फिडन्स निर्माण हं, होतो, हं, हं. की आता आपल्याला सगळं करायला मिळणार आहे. म्हणजे बरं. कॉलेज मी डिसाईड करणार, कंट्री मी डिसाईड करणार, रूम पार्टनर मी डिसाईड करणार. सो एक सेल्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येतो. येतो. हं. मग ते त्यांच्या पद्धतीने तो रिसर्च करतात, माहिती घेतात आणि ते स्वतःसाठी एक अतिशय सेफ आणि सक्सेसफुल असा पाथवे निवडतात, जिथं अ, ते गोंधळू शकतात. हं, हं. कारण तिथं त्यांना आता कुठल्याही प्रकारचं फेल्युअर नको असतं. हं, हं. कुठल्याही प्रकारचे डिसिप्लिन नको असतं, कुठल्याही प्रकारचे चॅलेंजेस नको असतात. बरोबर. सो हे आयडेंटिफाय करणं, की एक चांगलं विद्यापीठ निवडणं आणि फक्त एक विद्यापीठ निवडणं, ही देखील पालकांची आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी असते. सर माझा पुढचा प्रश्न खरं तर तोच असणार होता, की रशियामध्ये एम-बी-बी-एससाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी रशियाच्या प्रमुख शहरातील विद्यापीठच का निवडावीत? रशियाची जी लोकसंख्या आहे, ती खूप कमी आहे. हा हं. देश मोठा आहे. मात्र त्याची लोकसंख्या खूप कमी कमी आहे. आहे आणि जे पॉप्युलेशन आहे, ते युजुअली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये प्रेफर करत असतं राहण्यासाठी. सो त्याच्यामुळं तिथं इन्फ्रास्ट्रक्चर चांगला डेव्हलप झालेला आहे. चांगले डॉक्टर्स देखील तिथं आहेत आणि अ, जो पॅरामेडिकल स्टाफ आहे, तो देखील तिथं भक्कम आहे. हं, हं. म्हणून विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे काय होतं, की तिकडं क्लिनिकल ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर डेफिनेटली ऑन अ हायर साईड मिळत असतं. हं, हं. जे फार महत्त्वाचं असतं एज्युकेशनमध्ये म्हणजे एम-बी-बी-एसच्या कोर्समध्ये. आता छोट्या टाउन्समध्ये किंवा स्मॉल विलेजेसमध्ये काय असतं, की पॉप्युलेशनच कमी आहे म्हणून तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तेवढा डेव्हलप नाही झालेला आहे. म्हणून तिकडचा जो पेशंट फ्लो आहे, तो देखील शहराकडे जात असतो ट्रीटमेंट बरोबर. हं, घेण्यासाठी. हं. त्याच्यामुळं छोट्या शहरांमध्ये प्रॉब्लेम काय आहे, की पेशंट फ्लोच कमी आहे. त्याच्यामुळं क्लिनिकल ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर जे आहे ते तसं नाही आहे. म्हणून मोठ्या शहरांमध्ये आणि टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीजमध्येच ॲडमिशन घेणं हे जास्ती गरजेचं बेटर आहे. आहे. बरोबर. सर प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी असते? सो भारतीय विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठी त्यांना 12वी सायन्समध्ये 50% मार्क असणं आवश्यक आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्समध्ये 40% शिवाय हे विद्यार्थी नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना
40th पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे. शिवाय त्यांचे रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटी आणि अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट सादर करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा पासपोर्ट, त्यांचे हेल्थ रिपोर्ट्स देखील सादर करणं गरजेचं आहे. शिवाय फिनॅन्शियल डॉक्युमेंट्स किंवा फिनॅन्शियल गॅरंटीचे जे लेटर्स आहेत ते देखील पालकांनी सबमिट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो तेव्हा AKECचे जे काउन्सिलिंग टीम आहे ते आपल्याला असिस्ट करू शकते आणि एकदा ॲप्लिकेशन झाल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होतं, स्क्रुटिनी होते आणि जर व्हेरिफिकेशन पॉझिटिव्ह असलं तर विद्यार्थी आपल्याला सीट रिझर्व्ह करू शकते. नक्कीच. सर, रशियामध्ये आपल्या प्रवेश एजंटची पुष्टी निश्चित करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की एक एजंट आणि एक ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्हमध्ये काय फरक आहे की विद्यापीठ ज्याची नेमणूक करते, ज्याची सिलेक्शन करतं आणि त्या कंट्रीमध्ये ज्याचं प्रतिनिधी विद्यापीठाचं म्हणून ज्याला नेमतं त्याला आपण म्हणतो ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्स. सो विद्यापीठ काय करत असतं, जे डॉक्टर्स किंवा असे लोक जे रशियन फेडरेशनमध्ये शिकलेले आहेत, ज्यांना रशियन भाषा येते, त्यांना युजली ते ह्या गोष्टींसाठी त्यांचं प्रतिनिधित्व देत असतात. त्याच्यानंतर विद्यापीठ एक ऑथरायझेशन लेटर इश्यू करत असतं. हे डॉक्युमेंट फक्त ऑथराइज्ड रिप्रेझेंटेटिव्सकडे असतं. हे एजंट्सकडं आहे का हे पालकांनी चेक करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस ह्या रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांच्या कुलपतींसोबत किंवा जे डीन मेंबर्स आहेत, फॅकल्टी आहे, त्यांच्याबरोबरचे फोटोज देखील आपण चेक करणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, वैद्यकीय विद्यापीठाची निवड करण्यापूर्वी FMG परीक्षा, तिची अडचण पातळी, विद्यापीठाचा FMG पासिंग रेशो या सर्व गोष्टी पालक आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं का गरजेचं आहे? जसं मी म्हणलं की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं की आपण एका बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. सो भारतामध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना FMG म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट ही परीक्षा द्यावी लागते. ही MCQs पॅटर्नची ही परीक्षा असते जी 300 मार्कांची असते आणि 50% जर मिळाले तर विद्यार्थी उत्तीर्ण होतो आणि त्याला भारतामध्ये लायसन्स मिळण्यासाठी ही परीक्षा असते. आता गेल्या 2-3 वर्ष जर आपण बघितलं, ह्या परीक्षेचा जो निकाल आहे तो अंदाजे 21-22 ते फार 23% ह्याचा पासिंग रेशो आहे. म्हणजे जितके विद्यार्थी अपिअर होतात आणि पास मात्र 22-23% विद्यार्थी होत आहेत. म्हणजे काय झालं की 77% विद्यार्थी हे फेल होत आहेत. सो अशा युनिव्हर्सिटीजमध्ये ज्याचा FMG फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो हा अधिक आहे, जसे इमॅन्युअल कांत असू देत किंवा कझान स्टेट असू देत, वॉल्गोग्राड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, मॉस्को, पीटर्सबर्ग, ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये जिथं FMG रेशो चांगला आहे तिथंच विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन करणं गरजेचं आहे. नक्कीच. सर, जसं तुम्ही सांगताय की हा रेशो फार कमी आहे, तसं FMG परीक्षा जी आहे ती खूपच कठीण आहे. करेक्ट. पण तुम्ही जे निवडलेले विद्यार्थी आहेत त्यांची तयारी तुम्ही कशी करून घेता? जे विद्यार्थी ज्या विद्यापीठांमध्ये एनरोल होतात त्यांच्या लायब्ररीजमध्ये आम्ही इंडियन बुक्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यांची जी तयारी आहे FMG परीक्षेसाठी ती आम्ही अगदी फर्स्ट इयरपासून करून घेत असतो. म्हणजे ते डेली टेस्ट असू देत, वीकली टेस्ट असू देत, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट, त्याच्यामुळं 6 वर्ष त्यांचा सराव खूप चांगला होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला बघायला मिळतं की त्यांचा जो FMG पासिंग रेशो आहे तो अधिक आहे. चांगला आहे. सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाचा जो खर्च आहे तो अंदाजे साधारण किती येतो? सो रशियामध्ये जो अकॅडमिक इयर आहे त्याला 2 सेमिस्टर्समध्ये डिवाईड ते वर्ष होत असतं आणि एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक सेमिस्टरला अंदाजे 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये प्रत्येक सेमिस्टरला हा खर्च लागू शकतो विद्यापीठाच्या कॅटेगरीनुसार. ओके. आणि सर, ज्यावेळेला विद्यार्थी भारतातून रशियामध्ये जातो त्यावेळेला त्याच्यासोबत प्रवास कोण करतं? मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत असतो. कोणताही आमचा विद्यार्थी एकटा जात नाही. नक्कीच. सर, इथून ज्यावेळेला विद्यार्थी भारतातून रशियात जातो आणि जर तो बाय चान्स आजारी पडला तर मग तिथे काय सोय आहे? सो प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं मेडिकल इन्शुरन्स असतं. त्याच्यामुळं जरी विद्यार्थी आजारी पडला तर सगळ्या गोष्टी त्यांना तिथं अवेलेबल आहेत. सो पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं टेन्शन घेण्याचं कारण नाही.
सर, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि खूपच बहुमोल माहिती अशी खरं तर विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि जसं की आपल्याला सरांनी सांगितलं, की खूपच महत्त्वाच्या काही टिप्स होत्या, त्या सगळ्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि आज आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.